पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्रे तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. गोपकिया दे दे महादेवी, कवटिया दे महादेवी, वैरी आशे दे दे मोक्ष सिद्धी, धरले आसाचे जगे कोणाची रे. सेवकाच्या ढोंगान मिळे चिंधी, सेवकाच्या ढोंगाना बिळी जेते. नारदाशी त्रैलोक भावे वंदी, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जय काशी लोक भावे बंदी, धुंद झाला तुझा दरबार, अरे धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रताचे वृथा गुंतवी, अपतिव्रताचे वृथा गुंतवी, वेशागणिकाचे सत्य लोकाने, विषगणिकाचे सत्य लोकाने, स्वकुळाला गळे गोकुळाला. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार, अरे धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, जगाना प्रभू केला छळ, कीर्तिवानाचे मारी गेले, अरे कीर्तिवानाचे मारी गेले बाळ. सखा मनवेचे त्याचे नाशी गेले बळ, सखा मनवी त्याचे नाचाचे बळ. जणी म्हणे मी जाणे तुझे खेळ रे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हे तनी म्हणे मी जाणे तुझे खेळ, धुंद झाला तुझा दरबार, अरे धुंद झाला तुझा दरबार. गोपाल घुमाई, मार घुमाई, विठोबार घुमाई, मार घुमाई, गोपाल घुमाई, मार घुमाई.
खाली खाली. पुण्यवंत पाताळो किनेला पुण्यवंत पाताळो किनेला पाताळो किनेला पुण्यवंत पाताळो किनेला दरिद्रीच भाग्यवंत केला दरिद्रीच भाग्यवंत केला 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 दरिद्रीत भाग्यवंत केला गेला दरिद्रीत भाग्यवंत केला गेला चोरट्याला बहुमान वाढविला वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला वाढविला हे तोरणाचा बहुमान वाढविला वाढविला तोरणाचा बहुमान वाढविला वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार दरबार हे कीर्तिवानाचा अपमान केला अपमान कीर्तिवानाचा 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 अपमान केला 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 गेला आनंद झाला तुझा दरबार फुलला झाला तुझा दरबार आनंद झाला तुझा दरबार हे पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला हे पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला दरिद्रीच भाग्यवंत केला दरिद्रीच भाग्यवंत केला 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 दरिद्रीत भाग्यवंत केला दरिद्रीत भाग्यवंत केला
बहुमान वाढविला चोराट्याचा बहुमान विना हे तोरणाचा बहुमान वाढविला तोरणाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा 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 अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्ती कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा 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 अपमान केला कीर्तिवानाचा कीर्तिवानाचा हरी कीर्तिवानाचा हे अपमान केला हे केला केला
हे अपमान केला अपमान कीर्ती वनाता हे अपमान केला हे विठ्ठल 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 मंडली कवरदार ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामन बहु महाराज, सद्गुरु तनपुरे महाराज, श्री गुरुनाथ महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल
करा. हॅलो हॅलो, बस कमी करा तो चलन करा. हॅलो. अरे पुण्यवंत पाताळ लोके नेला, आवाज कमी करा. पुण्यवंत पाताळ लोके नेला, दरे तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, वैर्यास दिले मोक्ष सिद्धी, कपटिया दिले महानिधी. बरोबर. सेवकाच्या ढुंगान मे चिंधी, चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी. धुंद झाला तुझा दरबार, पतिव्रता ते वृथा गुंतविली, वेशागणिकाची सत्य लोका नेली. कळेश्वकुळा लावे गेली, यादवरुंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार, सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. सखा म्हणविची त्याचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. धुंद झाला तुझा दरबार, समचरण सरोजम साजने लांबुदाभम, जगननिहित पाने मंजनम मंजनानाम. तरुण तुलसी माला कंजनम कुंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरथां, वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. माझे सद्गुरुदास तोबा, माझे सद्गुरुदास तोबा, माझे सद्गुरुदास तोबा. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाचा मज दाबव्या शुभच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दिनात बळाचे देवा, दिनात बळाचे देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची सेवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरे तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला,
कीर्तिवानाचा अपमान केला, तुंद झाला तुझा दरबार. प्रस्तुत प्राप्त प्रसंग चिंतनासाठी घेतलेला अभंग. पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराज यांच्या शिष्य परंपरेतील अग्रस्थान ज्यांना त्या ठिकाणी मिळालं, अशा गंगाखेडच्या राहणाऱ्या पण पंढरपूर त्या ठिकाणी आपलंसं करणाऱ्या संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जनाबाई महाराजांचा आहे. 4 चरणाचा चौकड्या प्रकरणातला अभंग आहे. जनाबाई महाराज या अभंगाद्वारे आपलं म्हणणं भगवंतासमोर अगदी कठोर शब्दामध्ये त्या ठिकाणी वक्तव्य करत आहे. किंवा असं म्हणा, जनाबाई महाराज देवा सगळं आजच्या अभंगाद्वारे भांडतायत. विठ्ठल विठ्ठल भांडायचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये फक्त 2 स्त्रियांनी त्या ठिकाणी पटवला. 2 स्त्रियांना त्या ठिकाणी भगवंतासंग भांडता आले. एक जनाबाई महाराज आणि दुसरे आहेत जिजाबाई. भगवंतासंग वारकरी संप्रदायामध्ये हे 2 स्त्रिया संत अशा होऊन गेल्या का जगाच्या मालकासंग अविरावीची भाषा त्या ठिकाणी अगदी कठोर शब्दामध्ये भगवंताला जाब विचारण्याची ताकद या 2 स्त्रिया संत ठिकाणी होती. त्यापैकी जनाबाई महाराजांचा अभंग आज सेवेसाठी आहे. 3रा दिवस सप्ताहाचं वर्ष 40 वर्षापासून ठिकाणी सप्ताह आहे. म्हणजे मला वाटतं 1-2 वर्ष गॅप पडला, 1 वर्ष नाही माझ्या मला या तुमचं कसं मला येण्यात गॅप पडला. मला त्या ठिकाणी त्याचा बोलवलं नाही. आता कीर्तनकार जेवढे झाले का बुवा इतके इच्छुक इतके बुवा झाले, गावागावानी गरज करून बसली काय असं म्हण नंतर येते माझा लोक भाडाय माझ्या इतके महाराज झाले का ज्याने त्यांनी आपापला भाग दाबून ठेवलाय. असं तू माझ्या भागात यायचं, मी तुझ्या भागात येत, आणि जर बोलत तू मला बोलले मग मी तुला बोलले. लोक चालले आता ते कसोटी नाही म्हणा, याला कसोटी नाही म्हणत याला, उगाच चाललाय. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यामध्ये पुढे नंबर लागला पाहिजे. चला प्रेम आहे दिल्लीमध्ये दरवर्षी असतं पाहिजे. आम्ही संघानं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. आमची माऊली म्हणजे शिवाजी बोलण्याचा प्रयत्न केला. सेवेसाठी एवढे महाराज आहेत, साईनाथ महाराज आहेत, ते सप्ताहाच्या सुरुवातीपासून उगले महाराज आहेत, आमचे गुरु महाराज माळवीचे विद्यार्थी आहे, रायकर महाराज त्या ठिकाणी आहेत, चांगले व्यक्ती नामदेव महाराज आहे, धर्मनिंतर बाबा आहे, शेतदारी तेच घातल्यानंतर खाली बसायचं. मी आल्यानंतर तुम्ही बसलेली होते स्वतः बसायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर सांगितलं पाहिजे. मी तुला मुद्दाम नाही सांगितलं, त्यांच्या लक्षात दिवस अंगावर घातला खाली बसायचे, दिवस घालायचं नाही. कीर्तनकार शतमान नक्की शोभदार तिन्ही बाबा आहेत, संस्थेचे विद्यार्थी आहेत, विठ्ठल माझ्या ठिकाणी आहेत आणि भक्तपरायण चांगले करा सर्वांच्या ठिकाणी होते. मातृवर्ग जास्त आहे म्हणून अभंग जाणारा नाही असं वाटतं. घेतला ठरून नाही का मी ठरवित नाही पटलं तर पटलं, नाही तर नाही. तर नवरा मोरून नवरी मोर बामणाची सुपारी पटली.
आहे की नाही किती पुण्यात ना पोरं होण्यात नाही भाऊ का म्हणतो काय असं पोर झालं असणार पहिल्या लग्नात नाही असं त्या अनुषंगाने हा भंग केला सप्ताह पद्धतीचा आहे वातावरण सुंदर आहे सिस्टमिक लई मोठी झाली मदत धरती कमी कर सुंदर असं वातावरण आहे चला तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंदे या न्यायाप्रमाणे चिंतन पाहण्याचा प्रयत्न विठ्ठल 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 अभंग जन कमी करावा माझा कमी करा जनाबाई महाराजांचा म्हणजे तुमचा एक माझा आहे. जनाबाई महाराजांचा अभंग आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले अनेक संत होऊन गेले त्यापैकी आज ज्यांचा अभंग आहे त्या जनाबाई महाराज कुणाचा शिष्य होता ते नामदेव महाराज नामदेव महाराज कुणाचे ते विश्वभा क्षेत्र विश्वभा क्षेत्र कोणाचे तर ज्ञानोबर आहे ज्ञानोबर आहे मला सांगायचा मुद्दा आहे जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी आहे कोण या जनाबाई खरं धावतो मला अभंग स्वराचा अभंग मोठा तिथपर्यंत सोडून देईल जनाबाई वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे त्यापैकी जनाबाई महाराज तसं पाहायला गेलं तर प्रत्येक संत देवाच्या बरोबरीने अवतरायला आलेले आहे जेवढ्या वेळ देव आले तेवढ्या वेळ संतही त्या ठिकाणी देवाच्या बरोबरीने जे जे झाले अवतार तुका भगवंताचा अवतार झाला म्हणजे संतांचा अवतार झालेला संत अवतार पण आजचं जे प्रकरण आहे ते भांडणाचं प्रकरण आहे जनाबाई महाराज या अभंगाद्वारे भगवंतासमोर भांडत आहेत अशी कोणती वेळ आली तर जनाबाई महाराजांनी देवाला जाब विचारावं आणि देवासमोर भांडावं विठ्ठल 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 त्या आधी जनाबाई त्यांच्यावर अशी वेळ देवाला जाब विचारण्याची वेळ आली आणि देवाला जाब विचारण्याची ताकद जनाबाई महाराजांमध्ये होती का त्यांच्या भक्तीमध्ये काय जनाबाईचा अधिकार आहे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू विठ्ठल त्याआधी अभंगाचा भाव तुम्हाला थोडक्यात सांगतो अभंग 4 चरणाचा आहे चौकड्या आहे अभंगामध्ये 15 जणांची यादी सांगितली 15 जणांची यादी जनाबाई महाराज सांगतात माझ्या आधी तू त्यांचं काय केलेलं आहे माझ्यासारखा छळ अशा प्रकारे कोण्या भक्ताचा छळ केला तर ते 15 लोकांची नावं ऐकून ठेवा म्हणजे पुढे कीर्तन तिथपर्यंत जाईल का नाही माहित नाही पण ती 15 लोक कोणती आहेत तर पहिल्या चरणामध्ये 4 आहेत दुसऱ्या चरणामध्ये 4 आहेत तिसऱ्या चरणामध्ये 4 आहेत झाले 12 झाले आणि चौथ्या चरणामध्ये 3 आहेत आणि जनाबाई महाराज म्हणतात आता मी 15ही त्याच्यामध्ये आहेत पण तू मला ओळखल्यामुळं मी काय तुझ्या जाणार अशी 15 जणांची यादी या अभंगात पहिल्या चरणामध्ये 4 भक्त सांगितलेले आहेत त्या भगवंतांनी त्यांचा संदेश केलेला आहे काहीतरी हट्टा राखून भगवंतांनी त्यांना त्या ठिकाणी छळ त्यांच्या अशा प्रकारचा केलेला आहे तर जनाबाई महाराज म्हणतात पहिला छळ तू भगवंता केला कुणाचा केला तर पुण्यवंत पाताळ लोटी पुण्यवान राजा कोण बळी त्याला कुठून नेला तू पाताळ त्याचं कारण काय ते आपण विस्तारामध्ये पाहू भगवंतांनी या प्रत्येक कडव्यातल्या प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक असणाऱ्या छळामागं भगवंतांनी उत्तरही दिलेलं आहे जनाबाई महाराजांना आणि ती तसं का केलं ते त्याला का करावं लागलं याचं निरसन केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल फक्त मी तुम्हाला ती लिंक लावून देतो भक्त नाव पुण्यवंत पाताळ लोकी नेला म्हणजे राजा बळीराजा ती पाताळात नेऊन का नेला पुढे कधी तो भाग्यवंत केला कधी सुदामा तू काय केला भाग्यवंत केला अशा प्रकारे केलेला आहे चोरट्याचा बहुमान वाढविला वाघ्या कोयाचा वाघ्या वाढी चोरटा होता वाड्या पण तू त्याचा काय केलाय बहुमान वाढवला आणि कीर्तिवान राजा कर्ण कीर्तिवान कर्ण तू काय केला जनांमध्ये अपमान अशा प्रकारे किती झाले पहिल्या चरणामध्ये 4 कोण कोण राजा बळी सुदाम ब्राह्मण वाघ्या कोळी आणि कर्ण किती झाले 4
जनाबाई महाराज म्हणतात तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही, धुंद झाला तुझा दरबार. दुसऱ्या चरणामध्ये 4 भक्त सांगितलेले आहेत जनाबाई महाराज. वैरियाशी देवी मोक्ष सिद्धी, मोक्ष सिद्धी ना महानिधी, मोक्ष सिद्धी वैरियाशी देवी मोक्ष सिद्धी. अरे की वैरत्वाच्या भावनेने तुझ्याकडे आली. कोण? पुतना. पण तू तुला काय केला? मोक्ष पदाच्या ठिकाणी नेऊन अशा प्रकारचे तू मोक्ष पदाच्या ठिकाणी अशा प्रकारचं नेऊन घातले. वैरी असलेली मोक्ष सिद्धी, कपटी आदी दली महानिधी. रावण कपटीपणानं त्या ठिकाणी तुझ्या संग कपटपणाने वागला, पण त्या रावणाने काय केलं? महानिधीचं धनुष्य. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये पहिला पुतना, दुसरा रावण. सेवकाच्या ढोंगानं मी येतील म्हणजे हनुमंतरायाचा तू त्याला गंगूची अशा सेवकाच्या ढोंगानं मी येतील. चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी. चाळक म्हणजे कोण? तर त्या ठिकाणी नारद महर्षी. त्या नारद मुनी हा चाळकाप्रमाणे त्या ठिकाणी सांगितलं आहे. पण त्या नारद मुनीला सर्व विश्व त्या ठिकाणी काय करते? भावानी वंदन अशा प्रकारचे करते. धुंद झाला तुझा दरबार. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं पतिव्रता तीव्रता गुंतविली. पतिव्रता होती कोण? उर्मिला. कुणाची बायको? गावातल्या नाही, लक्ष्मणाची. उर्मिला. तू काय केलं? तिला 14 वर्ष पुढे तिथून ठेवलं व्रतामध्ये 3-3 असं. पतिव्रता तीव्रता गुंतविली. वेश्यागणी का पुढे नेली तू? सत्य लोकांच्या वेश्यागणी येतात, सत्य लोकांना मिळून घातली. स्वतःची कळी त्या ठिकाणी, स्वतःची कुळी काय केली? तो कुळाला स्वतःची कुळी बर्बाद, स्वतःचं कुळ त्या ठिकाणी बर्बाद करून ठेवलं. आणि यादव वृंदा ही गोष्ट परिणाची तुझ्या जीवनामध्ये तुझी गोष्ट चांगल्या प्रकारची केली, म्हणून मी म्हणते धुंद झाला तुझा दरबार. हे 4 सांगितले. आणि शेवट त्याच्यामध्ये म्हणतात सत्ववानाचा बहु केला छळ. सत्ववान हरिश्चंद्र राजाचा तू काय केला? छळ अशा प्रकारचा मानला. सत्ववानाचा बहु केला छळ. कीर्तिवानाचे मारियले. गोरा कुंभाचा बाळ तू अशा प्रकारचे मारतो. कीर्तिवानाचे मारियले बाळ. जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. सखा आधी त्याच्या आधी सखा म्हणवीची त्याचे नाशिले. बरं तू अर्जुना सखा म्हणवला, पण आई त्याच्या टायमाला तुझ्या सैन्य त्याचं बळ काढून घेतलं आणि एकटा त्याच्या सोबत गेला. सखा म्हणवीची त्याचे नाशी बळ. आणि जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. हे तुझे सगळे खेळ मला माहिती आहे, कारण जे जे अवतार तू घेतले त्या त्या अवतारामध्ये मी त्याच्यामध्ये तुझ्या सोबत होते. पण तू हा जो खेळ माझ्या सोबत चालवलेला आहे ना, तो खेळ माझ्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे. देवा धुंद झाला तुझा दरबार. विठ्ठल विठ्ठल अशा 14-15 भक्तांची यादी भगवंताच्या सर्व जनाबाई महाराज मांडलेली आहे. पण भांडायची वेळ जनाबाई महाराज का आली त्याचं कारण शोधलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कोण जनाबाई आहे? अनेक जातीमध्ये संत जन्माला आले. बरं राग येऊन देऊन येतात. सावतामाई, गोरा कुंभार, सेना नाही, तुकोबावानी, ज्ञानोबा, ब्राह्मण, चोखा महार, अनेक जातीत अनेक कुळा संत जन्म. त्यापैकी जनाबाई महाराजांची जात म्हणलं तर मातंग. कोणी? मातंग. माझ्या गुरु महाराज मातंग. मातंग समाजामध्ये गंगाखेडमध्ये असणारे दामा आणि कुरुंदा नावाचं एक पात्र. पती पत्नी. दामाचं नाव माणसाचं नाव आणि करुंडा किंवा कुरुंडा म्हणाच्या पत्नीचं. हे दाम्पत्य गंगाखेडजवळ आहे. त्यांच्या पोटाला याच्यामध्ये महाराज जन्म. लहानपणी त्या ठिकाणी आई गतप्राण त्या ठिकाणी होते. आई गेल्यानंतर बिगर आईचं लेकरू हे बापाने त्या ठिकाणी सांभाळून मोठं केलं. हो जनाबाई. आणि मोठ्या होत जनाबाई महाराज थोडस कळायला लागलं. आणि एक दिवस जनाबाई महाराजांची वडील जनाबाई महाराजांची विणी घालत असताना काही केस इंचायत असताना आपल्या वस्तू आणि त्या वस्तू जनाबाई महाराजांचं आवरत असताना समोरून त्यांच्या गावातून एक त्या ठिकाणी काही वारकरी मंडळी पंढरीच्या दिशेने चालले होते. ज्ञानोबा तुकाराम
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम काही भोजन करून पखवाज विना गफर नाही गफर कुंकुन आता तर काय संभळच लावलेले असतात हलगी अजून काही काशा हा काय काय टिंबरे जनाबाई महाराजांनी ते वारकरी पंढरीच्या रस्त्याने जाताना पाहिले आणि ते वारकरी थोडे पुढे गेले आणि जनाबाई महाराज आपल्या वडिलांना विचारतात बाबा ही वारकरी मंडळी आता ही भजन गात गात कुठे चालली लहान बाळाला उत्तर काय देणार पंढरपूर बाबा हे पंढरपूर कुठे आहे तिथं कोण आहे आणि ही मंडळी तिथपर्यंत चिकित्सक बुद्धी जनाबाई महाराजांनी प्रश्न विचारले वडिलांनी सांगितलं अगं जणे आपल्यापासून त्या सातारच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भीमेच्या काठावर काय म्हटले पंढरपूर नावाचं गाव आहे भीमा तिरी एक वसविले नगर भीमा तेरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव रे तेथील मोकाशी चारे भुजा त्याशी तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे आईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ सुख देईल वेचावर नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ सुख देईल वेचावर नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ सुख देईल विसावर नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ सुख देईल विसावर जणे भीमा तीरावर पंढरपूर गावाचं नाव आहे त्या पंढरपुरामध्ये तेथील मोकाशी तिथलं म्होरक्या आहे जगाचा मालक तो त्या ठिकाणी उभा आहे आणि ही वारकरी मंडळी नाचत गात पंढरपूरला चालली बाबा पंढरपूरला भगवंत आहे म्हणजे हो कोणासाठी उभा राहिला तिथे बापाने सांगितलं ज्याला कोणी जगामध्ये नाही जो अनाथ आहे त्याच्यासाठी जगाचा मालक पंढरपुरामध्ये उभा आहे आता जनाबाईंनी त्याच्या पुढचं वाक्य मार मीच वापरलं बापाला म्हणजे अहो मला पण आई नाही ना म्हणते तुम्ही एकटेच आहात मग माझ्यासाठी तो उभा असेल का तिथं म्हणजे हो जणे मग बाबा एक काम करू मला त्याला पाहायचंय नाही कोण म्हणतो लहान मला पाहायचं स्त्री हत्या बाल हत्या राज हत्या पुरवला बापाने तो हत्या जनाबाईचा पुरवला आणि त्या लहानशा त्यांच्या बरोबर घेतलं आणि त्या वारकऱ्यांच्या पुढच्या गावामध्ये जाऊन आणि त्या वारकऱ्यामध्ये सामील होऊन पंढरी क्षेत्रात आलेले आहे पंढरपुरामध्ये आले बारीला लागले पांडुरंगाच्या दर्शनाला बारीला लागले बारी जशी जशी जवळ गेली तसं तसं जनाबाई महाराज आणि दामा शेठ म्हणजे जनाबाईचे वडील दामा पांडुरंग परमात्म्याच्या चरणापर्यंत गेलेले आहेत आणि गेल्यानंतर जनाबाईचं डोकं त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर त्या ठिकाणी विराजमान आणि जनाबाईंनी भगवंताला त्या ठिकाणी पाहिलंय आणि जनाबाई मात्र तिथून आता बाजूला जायला तयार बाजूला घ्यायला तयार 10-5 मिनिटं झाली मागची बारीची माणसं ओरडायला लागली हे दामा त्या पोलीला बाजूला घे आम्हाला दर्शन घ्यायचं भगवंत दामानी जनाबाईला असताना हाताला धरलं बाजूला ओढीत असताना जनाबाई महाराज तरी इकडे चालले होत्या बाजूला होत होत्या पण जनाबाईची भगवंताकडे पांडुरंगाकडे बाजूला आल्यानंतर बापाने जनाबाई महाराजांना ओळ्या नाही त्या ठिकाणी बसवलेलं आहे जणे अगं किती वेळ दर्शन घ्यावं पाहिलं नाही का बाबा मी दर्शन घेतलंय पाहिलंय पण माझं मन असं सांगतंय का याच्या आणि माझी नातं किंवा याच्या आणि माझी भेट
ह्या जन्मातली नाही तर अनेक जन्मातली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा मला असं वाटतंय, माझं मन मला असं सांगताय का याची आणि माझी ही पहिली भेट नाही, तर याच्याही आधी आम्ही भरपूर वेळा संग होत असतो. बापाने जनाबाईचे कोणी असण्यामध्ये अशा प्रकारचे जणे बराच वेळ झाला आपण रावळ्यामध्ये, चला आता गावाकडे जायचं. जनाबाईने सांगितलं, बाबा आता माझ्या गावाकडे आता मला कोणी नाही, आता तुम्ही एकटे आहात ना, तर मला असं वाटतं इथे पंढरी शेताने त्या ठिकाणी याच्याजवळ आहे, भगवंताजवळ आहे. बापाचं हृदय त्या ठिकाणी भरून अशा प्रकारे आलं. बाप विनंती करतो, जणे चल. आणि जनाबाई म्हणतायत मला यायचं नाही त्या ठिकाणी. आणि दोघांचं त्या ठिकाणी संवाद होतोय. तेवढ्यामध्ये त्या रावळामध्ये आगमन झालं ते म्हणजे दामाजी पंतांचं. विठ्ठल 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 विठ्ठल. दामाजी पंतांचं आगमन अशा प्रकारचं होतं. दामाजी पंत कोण? नामदेव महाराजांचे तिथं येणं झालेलं आहे. आणि त्यांनी तो प्रकार अशा प्रकारचा पाहिला. प्रकार बांधायचं लक्षात आलंय, मुलीला राहायचंय आणि बाप काय करतोय, मुलीला बळत अशा प्रकारचं जवळ गेले. दामाजी पंतांनी विचारलं काय नाव, तर त्यांनी सांगितलं दामाने. दोघांचे नाव एकच, दामाजी. काय भानगड आहे म्हणजे आम्ही गंगा खेळती राहणारे, पण पांडुरंगाला पाहण्यासाठी मुली इथपर्यंत आलो. पण आता ही काय त्या ठिकाणी घरी अशा प्रकारची येणार इथं राहायचं, अहो राहू द्यायची मुली. जोपर्यंत कंटाळा नाही तोपर्यंत राहून द्या इथं. ज्या दिवशीला असं वाटेल तर मला इथून जायचं, तुम्हाला काय ते पत्र व्यवहार करून काय ते निरोप सांगायला झाली, तुम्ही किंवा पुढच्या वारीला आला महिन्यात घेऊन जा म्हणतो, पण ते राहू दे. मी तिचा सांभाळ करेन सगळ्यात. दामाजी पंत जनाबाईच्या पत्राला धरलं आणि जे मूळ वडील होते दामा होते ते निघून अशा प्रकारचे गावाकडे जात आहेत. जनाबाई आता दामाजी पंतांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी राहू लागल्या. जनाबाई त्या ठिकाणी अशा प्रकारचे घरी नेलेलं आहे आणि जनाबाईची पहिल्यांदा गाठ पद्धती नामदेव आहे सोबत. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव रायाच्या घरातली सर्व माणसं गोळा अशा प्रकारची झाली. जवळ दामाजी पंतांच्या विचारलं कोण आहे, म्हणजे गंगाचरी. अहो इकडे कसं काय आणलं, म्हणजे तिथं आजच्या हा स्वतः राहायची इच्छा होती म्हणून आपल्या वाड्यामध्ये घेऊन सामायिक करीन आणि आपल्या इथे आहे. त्या वयापासून जनाबाई महाराज दामाजी पंतांच्या म्हणून नामदेव रायांच्या तरी 500 वर्ष म्हणून वडिलांची वाट त्या ठिकाणी विसरून अशा प्रकारचे जात आहेत. तिकडे वडील त्या ठिकाणी गतप्राण अशा प्रकारचे झाले त्या ठिकाणी गेलेले आहेत निघून. आता मात्र जनाबाई या जगामध्ये विश्वामध्ये एक. आता दामाजी पंतांचा वाडाच सर्वस्व आणि पंढरीच त्या ठिकाणी माहेर आणि शास्त्र दोन्ही गोष्टी जनाबाईंनी कबूल केलेल्या आहेत. मनाशी पुनगा जनाबाईंनी बांधली आणि त्याच ठिकाणी त्या वाड्यामध्ये राहू लागलेल्या आहेत. हळूहळू जनाबाई मोठ्या होऊ लागल्या आणि मोठं होता होता जनाबाई महाराजांना संगत लागली ती श्रीपंत नामदेव महाराजांची. मी याच्या आधी कीर्तनी घेतलेलं आहे. संगत खूप महत्वाची आयुष्य. संसार जरी असतो संगतीशिवाय होत नाही आणि परमात्मा संगतीशिवाय होतच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाई महाराज नामदेव रायाच्या सोबत परमार्थ करू लागल्या. हळूहळू जोडी लागली. आता नामदेव महाराज आणि जनाबाई महाराज परमार्थ करू लागल्या. जनाबाई आता लहानपणापासून जे लेकरू आई बापावरून त्या ठिकाणी पंढरपूरला आलो होतो, भगवंताला सर्वस्व अशा प्रकारचं मानलं होतं जनाबाईने. कोणतंही काम पडलं तर भगवंताला जनाबाईने त्या ठिकाणी आळवणी करावी आणि जनाबाईचं बिन बोभात येऊन भगवंतांची आळवणी लहान बाळाप्रमाणे फिरवावी. ते म्हणतात शक्य कसं काय, शक्य होऊ शकतं. त्यांच्यापासून 4 युग जनाबाईने देवासोबत घातली. किती युग घातली होती? आधीची 3 जन्म जनाबाईने देवासोबत भक्ती केली. हे 4थ्या युगामध्ये भगवंतांनी जात्याच्या त्याला हात घातला. जनाबाईच्या केसाला हात घातला. जनाबाईला 9 अशा प्रकारे केलं. जनाबाईचं डोकं भगवंतांनी केलं. हे का कशाचा परिणाम आहे, तर भगवंत भक्तीशिवाय सहजासहजी हा भगवंत प्राप्त होत. आपल्याला वाटतं एका सप्त्यातून देवाने लगेच गुण द्यावा. एका सप्त्यात नाही का ऐकायला वाटतं एक पंगत घातली म्हणजे महाराज रामदेव बाबा येऊ त्या दिवशी एखादी सुंदर घातली. असं ऐकलं होतं तुम्ही वारकाला सुंदर घातली तेव्हा विमान न्यायला येतो त्यावेळेस. ऐकताना माझी
काय न्यायला येतं कोणाचं देवाच आणि त्यांनी धातू बापून इकडं वारकरी जेव्हा त्यात नाही जेव्हा त्यात त्या असं पारावर गेलं म्हणजे त्यातलं म्हणजे नाही कळलं तुम्हाला अरे कम वय कुठलं का नाही तुम्ही काय बघत होते जो तो यायचा जो तो विचारायचा जो तो यायचा अख्खा दिवस घातला पण मी म्हणाले गावाचे संध्याकाळी हरिपाठात तुम्ही काहीतरी येतं संध्याकाळी काय तुमच्याच बुवानी सांगितलं होतं वारकरी जीव घातला विमान मिळालं अरे येड्या या काय पंक्तीत नाही येत म्हणजे आम्ही ते घरी माणसाला असं वाटतं का खूप खाल्लं का लगेच रूप आलं अजिबात. आणि परमात्मा एवढं सोपंच नाही विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज आधी 3 युग त्या ठिकाणी देवाच्या सोबत सहवासाला घातले ते 4थं युग जनाबाई महाराज जनाबाई महाराजांचं लहानपणापासून भगवान परमात्मा सगळे करतात आहे का जनाबाईच्या बद्दल सांगण्यात जनाबाई महाराज त्या ठिकाणी आंघोळीला स्नानाला जर बसल्या तर जगाचा मालक त्या ठिकाणी स्वतः येऊन जनाबाईचं काय करायचं केस पिंपी लागायचं डोकं चिरू लागायचं जनाबाई महाराज न्हाऊ देव घालू लागायचा अरे तुळशीचे वनी जना उकलते वेणी तुळशीचे जने वना उकलते वेणी तुळसी जने बडा उकलती वेणी तुळसी जना उकलती वेणी हाती घेऊन आलोनी डोळे चोई चक्र पाणी हाती घेऊन आलोनी डोळे डोळे चक्र पाणी हाती घेऊन आलोनी डोळे चोई चक्र पाणी हाती घेऊन आलोनी डोळे डोळे चक्र पाणी तुळशीचे वनी जना उकलते वेणी तुळशीचे वनी जना उकलते वेणी हे तुळशीचे वनी जना उकलते वेणी तुळशीचे वनी जना उकलते वेणी उकलते वेणी उकलते वेणी तुळशीचे वनी जना उकलते वेणी हाती घेऊन आलोनी डोई चोई चक्र पाणी तुळशीचे वनी जना उकलते वेणी माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाले पाणी जनी सांगे सर्व लोका नाहू घाले माझा सखा तुळशीच्या वनी जना उकलते वेणी जनाबाईने त्या ठिकाणी स्नानाला बसावं जगाच्या मालकाने येऊन जनाबाईची दिली एवढंच काय जनाबाईचं त्या ठिकाणी झाडायला लागल्या तर जनाबाईचा गोळा केलेला झाडून केर भरे चक्र पाणी केर भरे हरी चक्र पाणी केरबाई चक्र पाणी केरबाई हे झाड लोटकारी तने केर भरे चक्र पाणी केर भरे चक्र पाणी केर भरे चक्र पाणी झाड लोट करी जनी भरी चक्र पाणी भरी चक्र भरी चक्र पाणी जनाबाईने झाडं लोट करावं आणि गोळा केलेला साठवलेला कचरा जगाच्या मालकाला सांगावं हे भगवंता
अरे आता त्याला उचलायचं नाही का, तर भगवंताने त्या ठिकाणी पाठी घेऊन यावं आणि तो जनाबाईने झाल्या त्याचा गोळा करावा आणि नेऊन टाकावा. केर भरी चक्र पाणी, जनाबाईने त्या ठिकाणी झाडलोट करावं, देवाने कचरा उचलावा. जनाबाईने स्नानाला बसावं, भगवंताने येऊन त्या ठिकाणी देवी खेळावी जनाबाई. बऱ्याच दिवस असं चाललं. भगवंताचं आणि जनाबाईचं सख्यत्वाचं नातं त्या ठिकाणी जडलं आणि जडून देणारे कोण होते तर नामदेव महाराज होते. बरोबर ना. इकडे नामदेव महाराजांना जनाबाई महाराजांना नामदेव आहे त्याकडे श्रीगुरु अशा प्रकारचे भेटले आणि त्या श्रीगुरुमुळे त्या ठिकाणी भगवंताचं सख्यत्वाचं नातं त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे. बऱ्याच दिवस जनाबाईंच्या परमार्थाकडे चांगल्या प्रकारे पंढरपुरामध्ये नावाजला, पण परमार्थाला लवकर दृष्ट लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. संसारात दृष्ट कमी लागल, संसारात दृष्ट कमी लागल, पण परमार्थिक माणसाला लवकर दृष्ट. जनाबाई महाराजांच्या परमार्थाला दृष्ट लागली पंढरपुरातल्या लोकांना. तसं झालं असं का जनाबाईंची कीर्ती ऐकून काशीचे कबीर महाराज पंढरपुरात आले. पडका सांगितलं आपण कोण जनाबाई आहे पंढरपुरामध्ये. कबीर महाराज पंढरपुरामध्ये आले आणि पंढरीतल्या लोकांना विचारू लागले, जनाबाई कोण आहे. पंढरपूर लोक म्हणजे जनाबाई नाही म्हणजे, पण जनी म्हणजे आमच्या गावात. तेव्हापासून जी भक्ती करते म्हणा तुम्ही कालही सांगितलेलं आहे, गावाला सगळं सांभाळता येईल पण गावाला एक साधू सांभाळता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. गावाचं नाव सांगत नाही, आपल्या पट्टीतलं गाव आहे. नाही कळाले का काही साधू नाही कळाले. दुसऱ्या गावाजवळ माझा असतील आपण नाही कळालं. साधू काही मागत नाही, तुमच्या घरी तुमचं दगलं घेतोय का तुमचं नाव मागत. जनाबाई महाराजांचा परमार्थ त्या ठिकाणी वाढला आणि जनाबाई महाराजांची ही गोष्ट जनाबाईच्या परमार्थाच्या लागण्याची. काशीचे कबीर महाराज भेटले. जनाबाई कोण आहे गावात. लोक म्हणायचे जनाबाई नाही म्हणजे पण जनी. बऱ्याच जणांच्या मुखातून जनी 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 ऐकले. कबीर महाराजांना शक्यतो असं म्हणत असून जनाबाई जनी आपण पाहून तरी म्हणले. आणि मग दुसऱ्याला विचारलं, अरे ही जनीच म्हणजे कुठे. त्यांनी सांगितलं ह्या वक्ताला ह्या टायमाला जनाबाई म्हणले. पुढं गौरव याच्याला गेली असं. म्हणजे गौरव जाऊन तर बघायला काय हरकत. आणि नेमकं कबीर महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात पटकन जातात जनाबाईला शोधायला. पण प्रसंग असा कबीर महाराजांचं जाणं आणि जनाबाईचं शेजारच्या बाईचं भांडून जिंकलं होतं. कशा कबीर महाराज त्यात आता बायांचे भांडण शहाण्याने पडून. कबीर महाराज गेले दिलं थांबवलं. आवेशामध्ये नेमकं जनाबाईचा हात कबीर महाराजांचा शांत केलं. कोण रे बाबा. कबीर महाराज बर मग आम्हाला का थांबवतो. त्यांनी सांगितलं जनाबाई कोण आहे. तुम्ही सांगितलं मीच जनाबाई आहे. बोल म्हणजे काय काय. आता कबीर महाराज पस्तावाला काय सुनित पर्यंत आले म्हणजे आम्ही चिकलची आहे हिच्या संगत बोलतोय म्हणजे तिला नाऊ घालतोय. तिच्या संकेत दे कचरा भरून काढतोय तिच्या मागं पुढे देव फिरतोय आणि हिची महिमा ऐकून इतक्या लांबून इथपर्यंत आलो. ही जाणार म्हणजे कशी भांडती. कबीर महाराज लाजले आणि झाले आणि कबीर महाराज न बोलताच मागं घेतलं. जनाबाईंनी कबीर महाराज धरले. आर्य झाले. ओ बाबा मला माहित नाही तुम्ही कशाला आलात. जनाबाईला असं काय असतं म्हणजे पण आता आलाच म्हणजे योगा योगा निवडा करून जा म्हणजे. कबीर महाराजांनी पाहिलं तुम्ही ती बोट केलं कशाकडे गवऱ्याकडे बोट अशा प्रकारचं एवढा निवाडा करून जा कबीर महाराज. हे ओळखायचं कसं आता हे दुसरं संकट हे कसं काय ओळखायचं. सांगितलं एक काम करा
ही बाई आहे ना ते भांडण त्यासाठी चाललंय म्हणजे ही म्हणते ह्या गावड्या माझ्या आहेत आणि मी म्हणते ह्या गावड्या माझ्या कधी महाराज म्हणजे गावड्या त्या सारख्या शेणा कधी नेमका ओळखायच्या कशा तुम्ही सांगितलं अहो लई सोपं आहे लई सोपं आहे जनाबाईंनी सांगितलं महाराज ओ बाबा म्हणले गौरी उचलायची आणि कानाला लावायची आणि ज्या गौरीमध्ये विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी येईल ना ती गौरी भजनीची कबीर म्हटले एक दिलास मिळाला गौरी कधी कधी ते म्हणत नाही आपलं येऊन जाणं तिथं जाणार कबीर महाराजा खरी वाटते गौरी बरोबर विठ्ठल विठ्ठल त्या गौरी पण स्वर कबीर महाराजांच्या गौऱ्या बाजूला ती भांगणारी बाई खरी व्हायची निघून कबीर महाराजांनी चंद्रभागाच्या वाळवंटात पायावर गोठंगण घातलं विठ्ठल 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 हीच बातमी पंढरपूरच्या लोकांना सहन झाली मला तरी हीच बातमी जनाबाईच्या फलमाता दृष्ट लागली तिथून पुढं पंढरपुरामध्ये पुढे देवाविषयी जनाबाई विषयी नाही होती पण नामदेवराय आणि जनाबाई विषयी थोडस विचित्र त्या ठिकाणी कुजवीर अशा प्रकारे कोणाही मातेच्या कानावर नामदेवरायांची कानावर यांच्या घरातले सदस्य झाले आणि दामाजी पंताला नामदेवरायला बोलू लागले म्हणजे ही तुम्ही बाई आणून जनाबाई आणून चोरी म्हणले साऱ्या पंढरपुरामध्ये चर्चा आहे म्हणजे काहीतरी कर शेवटी जास्त वादत असं निष्कर्ष निघाला जनाबाई महागाई न ठेवता आपण केले जनाबाई महाराज पहिल्यापासून पंढरपूरला आलेल्या होत्या दुःख एवढं वाटलं तर आतापर्यंत मी लहानपणापासून या घरामध्ये आहे पण या घराने कधी मला अंतर देऊ नये किंवा समाजाचं ऐकू नये जनाबाईच्या गावामध्ये गोपाळपूरला अशा प्रकारची केलेली आहे गोपाळपूर जनाबाई महाराजांच्या ठिकाणी झोपडी बांधून अशा प्रकारे दिलेली आहे आता जनाबाई महाराज गोपाळपुरात राहावं आणि गोपाळपुरातून सकाळी उठून नामदेवरायाच्या घरी येऊन सगळं कामकाज आवरून मग आपल्या उरल्या वेळामध्ये परमार्थ साधावा आणि पूर्ण गोपाळपूर आणि एक दिवस गोपाळपूरला जनाबाई त्या महाराजच्या ठिकाणी गेल्यानंतरचा दिवस आहे तिथून जनाबाई महाराज भगवंत त्या ठिकाणी साधा अशा प्रकारचा झाला आणि जगाचा मालक पंढरपूर सोडून या बरवी मंडळींच्या डोळ्यात चुकवून जगाचा मालक इथून खाली उतरायचा आणि जनाबाईला गोपाळपूरच्या त्याला जायचा विठ्ठल 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 जनाबाईंनी जातेवर बसतं का जगाचा मालक जनाबाईच्या ओळ्या ऐकण्याची खूप जनाबाईच्या सगळ्याला माहिती आहे सुंदर माझे जाते ग फिरते बहुत गोव्या गावो कौतुके तो ये रे बा विठ्ठला गोव्या गावो कौतुके तो ये रे बा विठ्ठला जनाबाई महाराजांच्या ठिकाणी भगवंताला आळवणी करावी आणि जगाच्या मालकाने पंढरपूर सोडावं आणि गोपाळपूरला येऊन जनाबाईच्या जशी जनाबाई द्यायची तसं भगवान परमात्मा देऊ लागायचं जनाबाईंनी पाय लांबवावा जगाचा मालक अरे ज्याच्या पायाच्या दर्शनासाठी 24 तास लोक उभं राहतात तो जगाचा मालक जनाबाईच्या समोर पाय लावतात दोघांचा त्याला हात लावायचा आणि जनाबाईला जनाबाई थोड्या थांबल्या का भगवंत जनाबाईला म्हणत नाही अगं गा तुझं गाण्या ऐकण्यासाठी मी इथपर्यंत आलो जनाबाईने गळावं जगाच्या मालकांच्या स्वरामध्ये स्वर मिसळून गाणं असं जनाबाईला म्हणू लागलं असं रोजचा नित्यनेम होऊ लागला पंढरपुरातला जगाचा मालक जनाबाईसाठी गोपाळपूर अशा प्रकारचा जाऊ लागलेला भरपूर मोठे प्रसंग आहे चला आणि एक दिवस प्रसंग असा आला हा जगाचा मालक त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जनाबाईंकडे गोपाळपूर जातोय दळण अशा प्रकारचं सरलेला आहे पण त्या दिवशी जणू काही दळायला जास्त उशीर झाला होता दोन प्रहर झाली होती दळण अशा प्रकारचं झालेलं आहे आणि भगवान परमात्मा कुतूहलाने नाचत्यात जनाबाईला विचारतो गणे मी येऊ का मी जाऊ का देवा अरे उशीर झालाय आणि तिथं जाऊन शेज झोपण्यापेक्षा इथेच त्या ठिकाणी पडलं तर बरं झोप
जगाचं मला त्या झोपून त्या ठिकाणी विसावलेला आहे. तर तो सगळ्या जगाला पांघरून घालतो. ऐकतो जो सगळ्या साऱ्या जगाला पांघरून घालतो त्याला पांघरुणाची गरज. पण विहिरी कशी जमीन तिची वाकड टाकली जगाच्या मागच्या त्या ओढरीच्या उद्याने जगाचं मूल्य पहाट झालेली आहे. पंढरपुरातला बडव्यांच्या काकड्या मंडळीचा आवाज काकड्यावर जगाच्या मालकाच्या कामात येतो. जगाच्या मालकाला वाटले पहाट अशा प्रकारची झाली आता गेलं पाहिजे. जगाच्या मालकाने रात्री झोपताना हृदयातले दागिने होते ते काढून घेतले. ऐका बरं, खेळतो येण्याची खेळावा, दागिने विसरून गेला. मग हाता पांघरलेली घोंगडी घेऊन जायचं काय काम होतं? बारीक चिंतन केलं, दागिने विसरून गेला आणि जाताना काय घेऊन गेला? कांबळ घेऊन गेला. काही कारण नव्हतं तर काय कारण होतं? कांबळ घ्यायची काय गरज होती? नाही. पण खेळतो येण्याची दागिने तिथं ठेवले आणि जमिनीची कांबळ घेऊन विटीवर जाऊन कशाच भरा. कांबळ खांद्यावर आहे. पुजारी मंडळ दरवाजा उघडला. आतमध्ये पुजारी मंडळी बडे मंडळी जात आहेत. खांद्यावरची कांबळी उघडलेली आहे, दागिने नाही. देवाची चोरी अशा प्रकारे पूजा कशी व्हायची केली तर ब्राह्मण मंडळी एकत्र आली. देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. चोर कोण, चोर कोण? हिच्यात पहिल्यापासून हुशार होते, खालपासून वर करून नाही कळत. त्यांनी सांगितलं इकडे इकडे पाहण्यापेक्षा जिची कांब आहे ना म्हणजे तर तुला चोर काय पाहायची गरज आहे? म्हणजे जिची कांब आहे तीच चोर आहे. म्हणजे कांब कोण आहे? म्हणजे जनीची आहे. आना जनील नका बोलू म्हणले. बोलवायचं तर नामदेव राहायला बोलवा. विठ्ठल 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 नामदेव राहायला बोलून घेतलं. नामदेव महाराज म्हणजे बोला म्हणजे ही कांबळ म्हणजे जनाबाईची जनीची. इथं देवाच्या अंगावर यायचं कारण काय? नामदेव महाराज म्हणजे मलाच नाही इथपर्यंत कसं. आणि मग जनाबाईच्या कानावर निरोप केला. जनाबाई निघाले आल्या. बरवी माणसं आहेत, नामदेव महाराज आहेत, सर्व पंढरपूरच्या ठिकाणी जमलेलं आहे. आणि सगळ्या पंढरपूर आणि जनाबाई महाराजांना ठेवलं सोळाशे. जनाबाईला चोर अशा प्रकारचं ठरवलेलं आहे. जनाबाईला विचार तुला काही बोलायचंय का? जनाबाई काही म्हणायला तयार नाही आणि नाही काहीच बोलायला तयार नाही. जे करायचं ते त्याच्या मनाने द्यायचं. म्हणजे मग काय जनाबाईला सुळावर द्यायचं. चंद्रभागेच्या घाटावर सूळ त्याची उद्याला आहे. भाव मला भावात गेलं त्यांना बोलता येत नाही. कालच्या जनाबाईला नेलं. सोळाच्या समोर जनाबाईला उभं केलं. आता जनाबाईला सोळावर द्यायचं आहे. पंढरीच्या लोकांनी ठरवलं. पण जनाबाईला शेवटचं ते असं म्हणतात शेवटची इच्छा विचारतात. म्हणजे शेवटचं इच्छा काय? जनाबाईंनी सांगितलं शेवटची इच्छा एकच म्हणजे ज्याच्यासाठी आईबाप पूर्णित राहिले, ज्याच्यासाठी आईबापाचा विचार केला नाही, ज्याच्यासाठी समाजाचा विचार केला, त्याच्यासाठी कलंक अंगावर घेतला, त्याच्यासाठी नामदेवाच्या देवाची सेवा केली, ज्याच्यासाठी परमात्मा पंढरपुरात केला आणि ज्यांनी माझ्यावर चोरीचा आळ आणला, त्याचे दागिने चोरल्याचा आळ आला, त्याला जाऊन एकदा विचारायचं दर्शन घ्यायचं. तेव्हाची इच्छा म्हणून लोकांनी मान्य केली. पांडुरंगाच्या गावात रस्ता जनाबाई महाराज भगवंताच्या रावळ्याकडे चाललेले आहेत. पण जसं जशा भगवंताच्या रावळ्यात जनाबाई महाराज चालल्या तसं तसं जगाच्या माणसाला कारण एरवी येणारी जनाबाई आणि आज येणारी जनाबाई याच्यामध्ये फरक होता. विठ्ठल 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 बोलता बोलता जनाबाई महाराज भगवंताच्या समोर गाभाऱ्यामध्ये पाय टाकतात. जनाबाई
आणि जनाबाईचा आवेश भगवंतांनी पाहिला आणि जगाचा मालक जनाबाईच्या समोर त्या ठिकाणी मान खाली जनाबाईला रागच आलेला होता. जनाबाईंनी पदर कोंबलेला खेचलेला होता, बांगड्या मागे सारलेल्या होत्या. भगवंताच्या समोर जनाबाई महाराज त्या ठिकाणी जाऊन उभ्या राहिल्या आणि भगवंताला म्हणतात, हे वरती बघण्यात जगाच्या मालकाची त्या ठिकाणी धाडस होईना. जनाबाई महाराजांचं पाहायचं चुकच केली होती त्यांनी. त्याची चूक त्याला मान्य झाली होती. काय चूक केली ती? त्या दिनी स्वतः विसरून आले ते माहिती आणि विसरून नाही आले तर तिची कांबळ घेऊन आले. जगाचा मालक त्या ठिकाणी वर पाहिना. जनाबाई दुसऱ्या आवाजामध्ये वर पाहतो का नाही? जगाच्या मालकाने आणि जनाबाईंनी महाराजांनी अरे तुझ्यासाठी आई वडिलांचा विचार केला, पूर्ण जीवन समर्पित अशा प्रकारे आणि माझा छळ करतोय. माझा छळ तुला करायचा आहे का? पण तू माझा जो छळ मांडलेला आहे ना देवा, मला सगळं माहिती आहे. कारण तू ज्यांचा ज्यांचा छळ अशा प्रकारचा केलेला आहे त्या सगळ्यांची यादी माझ्याकडे आणि कसं द्यायचं. तो जास्त देव देव करतो त्याच्या मागे सारे त्याच्या मागे बोला जो जास्त करतो बघा ना लक्ष्मी जास्त परमार्थ करतो त्याच्यावर कायम सर्विस देव परीक्षा कुठपर्यंत मला कुठपर्यंत येईल. जनाबाईंनी सांगितलं, ए तू माझा जसा छळ मांडलाय हा काय नवीन नाही म्हणले. हा छळ काय नवीन नाही. याच्याही आधी तू बैलांचा छळ केलेला आहे. पुन्हा कुणाचा केला तुला ऐकायचं का? तर अभंगाच्या प्रथम चरणात लोकी नेला लोकी नेला हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला जीवनाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला बहुमान वाढविला
जनाबाई महाराज भगवंताच्या आवेशाने म्हणतायत, ऐक तुला यादी सांगते देवा, तू आतापर्यंत कुणा कुणाचा छळ केला. भगवान परमात्मा ऐकून घेतो जनाबाईचं, चूक त्याची होती. जनाबाईने यादी वाचायला सुरुवात केली, अभंगामध्ये प्रवेश केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. देवा तू पुण्यवान. बळीराजा त्याला पुढे नेऊन घातला, पाताळ पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री सुदामा भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरट्याच्या वाल्याचा तू काय केला, बहुमान अशा प्रकारचा वाढवला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवान करण्याचा राजा करणार तू काय केला, अपमान रणांगणामध्ये त्या ठिकाणी केलेला. ही 4 वाक्य जनाबाईची झाली. धुंद झाला तुझा दरबार. सांग मला मग, तू यांना त्या ठिकाणी छळ अशा प्रकारचा केला का नाही. आता भगवंत केविलवाण्या दबत्या आवाजाने जनाबाईला जणे, तू जेवढे आरोप माझ्यावर मांडले ते मला मान्य आहे, पण त्याचं कारण आहे जणे, तुला फक्त एक बाजू दिसली पण तुला दुसरी बाजू दिसलेली नाही आहे. तू म्हणते ना कीर्ती, त्या बळीराजाचा मी पाताळात घातला बळीला, जणे तुला बळीराजा फक्त पाताळात घातलेला दिसला. त्याचं कारण होत, काय कारण होतं, फडकत सांगतो सर्व कारण. सगळ्या जणे त्या बळीच्या दारामध्ये त्या ठिकाणी जो कोणी जात होता तो त्या ठिकाणी सार्वभौमत्व त्या ठिकाणी प्राप्त करीत होता. म्हणजे बळीराजाच्या दारामध्ये जाणार सर्वजण सार्वभौमत्व प्राप्त करीत होता. बळीराजाच्या दारामध्ये त्या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी भिकारी अशा प्रकारचा राहत, सगळे श्रीमंत अशा प्रकारे होत होत. आणि तुला माहिती आहे का, सगळे जर श्रीमंत झाले, सगळे ऐश्वर संपन्न झाले, तर माझ्या भक्तीकडे त्या ठिकाणी कुणी येणार कारण मला माहिती आहे. बस म्हणून मी तेवढ्या कारणासाठी बळीराजा पाताळात घातला. जनाबाईचा थोडासा आयुष्य शांत झाला. नुसता पाताळात नाही घातला जणे मी, त्या बळीराजाला मी काय केलं, त्याला पाताळात घातला नाही नुसता, त्याला पाताळाचा अधिपती केला जणे. पहिली गोष्ट पाताळात घातला जणे. त्या बळीला पाताळात घातला, त्या बळीच्या दारामध्ये द्वारपाल बळी झाला, द्वारपाल बळी द्वार झाला, द्वारपाल बळी, द्वार झाला, द्वारपाल म्हणा सगळा उजनीचे काही शिष्ट भाव भक्ती, पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी, चर्मरंगू लागे कबीराच्या मागे, सजन कसया लागे मास, माया सावत लागे नरहरी सोनारा लागे, दोरी उडी कबीराच्या काय नाण्याची जणी, कबीरेची शेण धर्माघरी पाणी, नामासेवी जीवी नवे संकोचित याची भीत, अंगे ओढी गवळीयाची घरी अर्जुनाचे रथी, होया हा सारथी, बक्षी पोहे प्रीती, सुदाम्याची गवळीयाची घरी अंगे गाय बळी. गवळी ऐक नाही. द्वारपाल बळी द्वारे झाला, द्वारपाल बळी द्वारी झाला, द्वारपाल बळी, द्वार झाला, द्वारपाल बळी. हे गवळीयाचे गोरे, हो 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 अंगी गाई वळे, हे द्वारपाल बळी, द्वारपाल बळी, हे गवळीयाचे घरी अंगे गाई बळी, द्वारपाल बळी, द्वारपाल बळी, द्वार झाला, द्वार झाला. तुमच्या माझ्या लक्षात तसं आता काकडा म्हणणारी माणसं आता काकड्याची वेळ सगळी अवदासाची सगळीकडे. पीठ आहे तर वाजणार नाही, वाजणार आहे तर पीठ नाही.
दोन्ही आहे तर म्हणणारे धोरणात, म्हणणारे आहेत तर इना एकीकडे, त्याचं दौडाचे पायी एकीकडे. आता मग काय सगळा सत्यानाश त्या काळ देवाला असं वाटतं उठूच नाही आज. चला द्याच करू काय करायचं. द्वारपाल बैल द्वारी झाला गणे, त्या बैला पातळात घातला. बै राजाचा मी काय केला, पातळात त्याच्या घरी राज्य दिलं आणि त्या बै राजाच्या दारामध्ये मी काय झालो, द्वारपाल झालो. गणे तुला हे दिसत नाही, ठीक आहे देवा, बैलच्या दारात तू द्वारपाल झाला किंवा बैल दारामध्ये येणार सगळा श्रीमंत होत होता म्हणून त्याला तुझं भजन आठवण नसतं, ठीक आहे मान्य, बैलचं काही नाही. पण दरिद्री सुदामा भाग्यवंत करून सोडला का नाही जणे, तू म्हणते ते बरोबर, त्या भाग्यवंत केला जणे, पण त्याला दरिद्री करणं सुद्धा कोण आहे, मीच आहे म्हणजे त्याला दरिद्रीपणा घ्यायला मीच आहे. जणे तुला माहिती आहे का, कृष्ण अवतारामध्ये म्हणजे संदीपांच्या आसमान शिकत असताना आमच्या गुरुमातेनं फुटण्याची पुडी बांधून दिली म्हणजे, आणि त्याच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं कृष्णाच्याही वाटेचे त्यालाही दे संध्याकाळी आणि तूही खा. पण जणे त्याने एक उत्तरपणा काय केलं, जणे संध्याकाळच्या वेळेला पाऊस आला, आम्ही दोघं एकाच झाडावर दोन खांद्यावर जाऊन बसतो आणि जणे काय केलं त्यांनी तुला माहिती आहे का, फुटण्याची पुडी सोडली आणि एकट्यात जणे त्याच्या वाट्याचे फुटाणे खात होता तोपर्यंत माझ्या कानावर आवाजही आला होता पण मी काही बोललो. पण ज्या वेळेस माझ्या वाट्याचे फुटाणे चालू झाले पुरीतले, त्यावेळेस मात्र मला तो आवाज सहन व्हायला म्हणून मी त्याला विचारलं होतं आवाज कशाचा येतो, त्यांनी मला सांगितलं होतं पाऊस पडतोय, थंडी वाजते आणि त्यांनी काय होते दाताची कडकड होते, दात कडकड वाजतात. जणे मग त्यांनी माझ्या वाट्याचं खाल्लं होतं म्हणून सहज मी त्याला म्हणलं होतं माझ्या वाट्याचे फुटाणे खाल्ले ना तर अशीच कडकड चालू राहील. त्याला गरीब पण सुद्धा कोण होते, जणे मीच होतो. पण तू म्हणतील त्याला भाग्यवंत केला, जणे त्याला भाग्यवंत करायचं कारण एक आहे, भक्ती आणि भावार्थाचा भक्ती आणि भावार्थाचा जाने गुप्ती राशेला विठोबा दाताराच्या जरा उचित विठोबा ताराचा झाला उशीर न लागता जन्मा वेगळाच केला, उशीर न लागता जन्म वेगळाचा केला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. सुदामाला त्या ठिकाणी भाग्यवंत करायचं लक्षण एकच आहे, कारण एकच आहे, कारण सुदामाने जी पोहे आणली होती ना माझ्यासाठी ती नुसती पोहे नव्हती, त्याचं काय होतं त्याच्यामध्ये भक्तिभाव होता. आणि तुमच्यासारखे संत मंडळी म्हणतात आमच्या भावे तुझं देव पण एका विसरून राहिलं. मी भावाचा भुकेलेला आहे, मी पोह्यासाठी नाही तर त्याचा भाव तेवढा मला भावला आणि त्याचा भाव तेवढा मला पावल्यामुळं, त्याचा भाव मला आवडल्यामुळे जणे मी गरिबी सुदामा भाग्यवंत केला. यात माझी चूक सुदामाही सोडला पण चोर त्याचा बहुमान देवा हे कसं रे, तो चोरटा होता वाल्या म्हणले पण त्याचा बहुमान तू इतका बहुमान तू वाढवला तर बोलीला वाल्मिकी तैसे करीन. त्या वाल्याने जसं लिहून ठेवलं त्या चोरट्या वाल्याने जसं लिहून ठेवलं तसं तू मार्गक्रमण केला देवा, एक पावलंही करता इकडं टाकलं नाही. हे का त्याचा बहुमान का तारखेने वाढवला जणे, त्याचा बहुमान वाढवायचं एकच कारण म्हणजे त्या वाल्याला त्या कुकर्मामध्ये त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी कोण भेटले होते, नारद महर्षी भेटले. आणि नारदांचा वाल्या कोणाचा अनुग्रहित होता, नारदांचा होता. वाल्या हा कोणाचा अनुग्रहित आहे, नारदांचा अनुग्रहित आहे म्हणलं. मग मी जणे मी वाल्याचा बहुमान नाही ठेवला म्हणले, नारदाचा अपमान होऊ नये म्हणून मी वाल्याचा बहुमान वाढवला. विठ्ठल 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 साधूचा साधूचा मान केली, साधूचा मान मला आवडतो, साधूची केली तुला मला आवडते.
म्हणून मी माझ्या साधूचा अवमान कशाला होऊन देऊ, नारदाचा अवमान माझ्याकडून होऊ नये म्हणून वाल्या जरी कोणत्या जरी असला पण त्याला घेतलं नारद महर्षी वाल्मिकी रामायण घडलं आणि मला तसं वागावं लागलं. त्याने मी वाल्याचा बहुमान नाही वाढवला, नारदाचा अवमान होऊ नये म्हणून वाल्याचा बहुमान वाढवला. थोर त्याचा बहुमान वाढविला. जणे तू म्हणते हे बरोबर आहे ना? हो देवा बरोबर आहे. मग ते जाऊ दे बाजूला. मग ते कीर्तिवान कर्णाचं काय झालं? अपमान केला. कर्ण हा जरी दातृत्ववान होता, कर्णासारखा कीर्तिवान त्या ठिकाणी जरी होता जणे, पण कर्णाकडे एक चूक होती. म्हणजे कोणती? कर्ण हा कोणत्या बाजून लढत होता म्हणजे? अधर्माच्या बाजूने कर्ण उभा होता जणे. आणि माझं ब्रीद वाक्य यदा यदा धर्मस्य आणखी नाही ग्लानिर्भवती किंवा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र शिवजया भूते धुर्वाणी तिर्मती. जिकडं नीती आहे, जिकडं नीतिमत्ता आहे जणे, तिकडचा विजय मी करणार, त्या बाजूला मी उभा आहे. पण कर्ण आणखी त्या बाजूला लढत असल्यामुळे मी त्याचा काय केला बरोबर अपमान अशा प्रकारे केला. चार उत्तर तुम्हाला सांगितलं. राजा पात्रात घातलं का तर त्याच्या दारामध्ये येण्याचं सार्वभौमत्व त्याला प्राप्त होत होता. नुसता पात्रात घातलं त्याच्या दारामध्ये द्वारपाल झालो आणि त्याला पात्राचं राज्य दिलं. सुधारण्याचा वैरीपणा करायला मीच जणे, पण त्याचा भाव मला आवडला, मला भाव लागतो. तो त्या भावाने पोहे घेऊन आला म्हणून त्याला मी काय केला? भाग्यवंत केला. चोट्या वाल्याचा मी बहुमान नाही वाढवला, तर नारदाचा अपमान होऊ नये. नारद त्याला भेटले होते, तो अवमान नारदाचा होऊ नये म्हणून वाल्याचा बहुमान वाढवला. आणि कीर्तिवान कर्ण जरी असला पण तो आणि ती अधर्माच्या बाजूने उभा होता म्हणून मी त्या कीर्तिवानाचं काय केलं बरोबर माझा दरबार धुंद अशा प्रकारचा. जनाबाई तुला शांत देवा. मग हे जे सोडून म्हणले पण अजून माझ्याकडे यादी त्यांचं काय? वैरी असे दिदले मोक्षाचे दे, वैरी असे दिदले मोक्षाचे दे, वैर्याती तिथले मोक्ष ते वैर्याती तिथले मोक्ष ते कपटिया दिले महानिधी, कपटिया दिले महानिधी, कपटिया दिल महानिधी, कपटिया दिल महानिधी. हरे सेवकाच्या डोंगराला मिळे चेंदे, सेवकाच्या न मिळे डोंगा चेंदे, सेवकाचा ढोंगण मिळे चिंधे, सेवकाचा ढोंगण मिळे चिंधे. चाळकांचे त्रयलोक भावे वंदे, चाळकांचे त्रैलोक्य भावे वंदे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. वैरी असलेली मोक्ष सिद्धी. देवा मग हे कसं रे? ती पुतना वैरत्वाच्या भावनेने तुझ्याकडे आली, तू तुला काय दिलं? मोक्ष जणे. त्याच्या मागे हेच आहे. अगं ही पुतना तिची तपश्चर्या होती. राजा बळीच्या म्हणजे वामन अवतार गेला त्या बळी राजाची ही कोण होती म्हणजे रत्नमाला नावाच्या ठिकाणी काय होती. आणि तिला माझ्याकडे पाहून, माझ्या रूपाकडे पाहून तिला प्रेम पाहणं अशा प्रकारचा फुटला. आणि तिने सांगितलं देवा मला प्रेम पाहण्या ठिकाणी फुटला, त्या ठिकाणी स्तवन अशा प्रकारचं करा. देवाने मी त्या अवतार सांगितलं मी त्या ठिकाणी घेणार नाही तुझं पाहणार, पण मी पुढच्या जन्मामध्ये कृष्ण भगवान तिला पाहणार मी त्या ठिकाणी स्वीकारेल. त्या जन्मामध्ये मी जणे मी त्या पुतणेसाठी मी माझ्या देवकीलाही त्या ठिकाणी केलो नाही. आणि येशव्या ठिकाणी स्तनपान अशा प्रकारचं घेतलं. मी पहिलं स्तनपान घेतलं असं कुणाचं पुतणेचं अशा प्रकार वचन दिलं. जणे ती वैरत्वाच्या भावना जरी आली असती मला मारायला, तिथं मी दूध अशा प्रकारचं प्राशन केलं. आणि माझा स्वभाव आहे आधी घेशी आईसा सुखी उदार. त्या दुधाचे मी त्या ठिकाणी काहीतरी थेंब अशा प्रकारे माझ्या पोटामध्ये घेतले म्हणून त्या दुधाचं प्रतीक म्हणून मी त्या ठिकाणी काय दिला? मोक्ष अशा प्रकारचा दिला. एवढंच नाही जणे
तर माझं ब्रीद वाक्य आहे गीतेमध्ये आहे की नाही, अंतकाले मानव स्मरण मुक्त्वा कलेवरम जे प्रयाती समद्भाव या नाशे ज्याच्या मुखामध्ये शेवटच्या टायमाला माझं नामस्मरण येईल तो माझ्या गतीला येऊन जाईल. तुका म्हणे सुखा पार नाही हो, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणे तुका पार नाही. तुका म्हणे तुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले तिच्या मुखामध्ये शेवटचं काय म्हणा का होईना कृष्णा सोड ही वाक्य आलं आणि शेवट काय म्हणा कृष्णा नाव घेतल्यामुळे मला माझं ब्रीद वाक्य मोक्ष मोक्ष कपटी आली झाली महाने तू म्हणतील लावणं कपटी पण नाही लावणं त्याला पण लावण्यासाठी भक्ती म्हणजे पारंगत त्याच्या भक्तीकडे पाहून माझ्या महान तू म्हणते ना सेवकाच्या ढुंगानं मी चिंदी अगं त्याला एकदा देऊन पाहिलं होतं म्हणजे नवरत्नाचा हार अशा प्रकारचा होता पण त्या वानरांनी म्हणे त्या नवरत्नाचा हार फोडून कशासाठी केला माझ्यासाठी मी आहे पण त्याच्यात मला असं वाटतं वस्तू याला जर पुरवली ही वस्तू त्याला तो अंग अशा प्रकारची किंवा माझ्या भक्तीमध्ये अरे अशा प्रकारची म्हणून त्याच्यात ढुंगानं मी चिंदी आणि तू म्हणते ना चाळक अशी त्रैलोक्य भावे बनले तर नारद मुली चाळक असतो हे या प्रकरणामध्ये त्या नारदाला चाळक अशा प्रकारचं म्हणलेलं आहे गणे तू म्हणते नारद सगळ्यात भावानी वंदन करतात नारदाने सगळं कळी जरी लावली असती म्हणले पण नारदाच्या कोणत्याही कळीपासून नुकसान अशा प्रकारचं कळीपासून चांगलं नारदाने आज जिथे नारद गेले तिथे चांगल्या प्रकारे केलेलं आहे म्हटले म्हणून तेव्हा सगळं पहिलं सगळ्या भारी बनत आहे आणि दुसरी गोष्ट नारदाच्या मुखामध्ये एक क्षण भरतलं तरी देवाचं नाव दिलं त्या देवाच्या नामासाठी माझ्या नाम लागलं वंदन अशा प्रकारचे ठीक आहे देवा हे मला कळालं पण अजूनही आधी म्हणजे माझ्याकडे पतिव्रता फागून वेशा गणिताची सत्य लोक आणली लावी यादवृंदा ही गोष्ट बरी नाही केली पतिव्रता वृथा गुंतवली मला हा विषय सांगायचा आणि बाकीचा आपल्या सगळ्यांना लक्षात पतिव्रताची वृथा गुंतवली 10 मिनिटं ऐका पतिव्रता कोण उर्मिला नावाची देवा तो व्रता माहिती ठिकाणी गुंतून अशा प्रकारे 14 वर्ष ठिकाणी उपाशी अशा प्रकारचे 14 वर्षाची बाईच्या ठिकाणी आपल्या माणसाला गुंतून काय तिचं कारण होतं विठ्ठल 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 देवाने जनाबाई महाराज सुंदर ऐका बारीक आता जणे मी त्या ठिकाणी पतिव्रतामध्ये त्यांनी व्रतात गुंतून ठेवली त्याचं कारण आहे कारण तिला जर व्रतामध्ये गुंतवली नसतं तर तिच्याच मालकाची प्रतिज्ञा खरी झाली ऐकता ना माझं कुणाची उर्मिळाचे पती कोण लक्ष्मी मग लक्ष्मणाची प्रतिज्ञा होती कोणती होती ऐका विठ्ठल 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 आणि खरं कदंब रामायणामध्ये राम अवतार असल्या पद्धतीने झालेला कोणाच्या लक्ष्मणाच्या पद्धतीने रामाचा अवतार रावणासाठी नाही रामाचा अवतार विभीषणासाठी नाही रामाचा अवतार कुंभकर्णासाठी नाही रामाचा अवतार लक्ष्मणाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याचे कारण झालं एकदा काय झालं पाताळामध्ये भगवान परमात्मा शेषनागावर पोहलेले होते चिंतनामध्ये होते शेषनागाने छाया धरलेली आहे आणि आई साहेब लक्ष्मी माता भगवंताचे पाय ऐकताय ना माझे फोटो आला का डोळ्यापुढे तुमचे महिलांचा आळतो तर नाही म्हणायला कारण ते पाय चिकट जाईल आला ना फोटो आला घेण्यात आई साहेब काय करतात भगवंताची पाय आणि त्यावेळेस आई साहेबांनी भगवंताकडे पाहिलं आणि भगवंत राजसुकुमार दिसला सुंदर भगवंत दिसला आणि लक्ष्मी मातेने भगवंताच्या चेहऱ्यासाठी शेवटी लक्ष्मी मातेच्याच मनामध्ये आपण बराच वेळ भगवंताकडे पाहतोय जणू जर आपलीच नजर जर भगवंता लागली तर काय करायचं म्हणून आई साहेबांनी एक विचार केला भगवंताला आपली नजर लागू नये म्हणून भगवंताच्या दंडामध्ये किंवा पायामध्ये काय बांधलं पाहिजे बोला ना तुम्ही काय बांधता पायाद्वारा आता या पोरांच्या पायात ठीक आहे पण साठी वलंडी नाही कळत तुम्हाला साठी वलंदाच्या पायामध्ये सुद्धा करगुरा दिसतो कधी कधी आम्हाला आता हे कुठे हरवायचं नाही हरवलं तर बरं होईल
अशी गत असताना सुद्धा त्यांच्या पायात कधीकधी करगुटा दिसतो लक्ष्मीचा. पण आता करगुटा आणायचा कुठून? हे सगळे पाताळात चालले, खाली पाताळात होते. करगुटा आणायचा कुठून? प्रश्न पडला. शेषाला सांगून पाहिलं तर शेष म्हणला मी जर करगुटा आणायला जाऊ तर भगवंताची झोप ठिकाणी मोडेल. आणि आई साहेबांनी सांगितलं मी जर आणायला जाऊ म्हटले तर त्यांच्या पाय चेपण्याच्या सेवामध्ये आरोप. दोघालाही जाता येणार. भगवंत झोपलेले आहेत. शेवटी आई साहेबांनी भगवंताकडे विनंती केली, देवा एक काम कर. शेष नारायणाला विनंती केली, शेषा एक काम कर म्हणजे तू ह्याच शरीरातला एक बारीक भाग काढून दे. मी तो काय करतो भगवंताच्या दंडामध्ये बांधतो. आता शेष नागाने आई साहेबांचं ऐकावं लागेल. शेष नागाने आपल्या शरीरातला एक बारीक भाग काढण्याचा पहिले अवघड असतं. सापाला जर कापणी टाकायची असली बाजूला कायच करायला खूप काही टाकायचं तर याला तर स्वतःच एक बाजूला काढून द्यायचं. तो भाग कसा बसता त्या शेषाने काढला आणि आई साहेबांनी तो शेषाचा तुकडा घेतला बारीक भगवंताच्या पुढे बांधला दंडामध्ये. आणि तो दंडामध्ये बांधित असताना झालं काय, भगवंत त्या ठिकाणी निद्रेतून बाहेर आले आणि प्रकार विचारला हे काय म्हणजे नाही म्हणून बांधलं. पण हे आणलं कुठून म्हणजे पात्रात सापडलं गेलं. तुम्ही सगळं सांगितलं. शेष नारायण त्यांनी पकडून घेतलं आणि शेषाने हे उपकार माझ्यावर केले. हे उपकार मी आयुष्यात आणि म्हणून भगवंताने खाली बसल्या भगवंताने शेषाबरोबर पाहिलं. शेषाचा फळाचा वर भरपूर मोठा होता आणि भगवंताने शेषाबरोबर भगवंताच्या पाहण्यामध्ये शेषा पुरुषाची वाचलं आणि त्याचं हृदय त्या ठिकाणी असलं द्रवीभूत अशा प्रकारचं झालं आणि त्या शेषाच्या डोळ्यातून 2 थेंब खाली पडायला लागले. कशातून? बोला काहीच बाजू नका मला नाही ऐकतो. सारे ऐका कशातून पाणी पडलं? डोळ्यात. आणि डोळ्यातून 2 थेंब खाली पडत असताना हे भगवंत म्हणाले मी माझ्यासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग दिलेला आहे. डोळ्यातून जी काय दुःख झालं किंवा काय असेल ते पाणी खाली पडतं. हे पाणी पिण्यासाठी पाया जातात म्हणून शेषाच्या डाव्या डोळ्यातून जे पाणी पडलं त्याच्यापासून जन्माला आली तिचं नाव होतं सुलोचना. आणि जी उजव्या डोळ्यातून पाणी पडलं त्याच्यापासून एक कन्या जन्म आली तिचं नाव पडलं सुनयना. विठ्ठल सुलोचना आणि सुनयना जन्म. डाव्या डोळ्यातून कोणाला जन्माला? सुलोचना. उजव्या डोळ्यातून कोणाली? सुनयना. आता सुनयना मोठी होती आणि सुलोचना धाकटी असत. त्या दोघीचा सांभाळ भगवंताने अशा प्रकारचा केला आणि सुनयनेचा विवाह राजा जनका बरोबर लावून दिला. ऐकता ना माझी? कोणाबरोबर लागलं? राजा जनक म्हणजे कोणाचा बाप? शिकेल. राजा जनका बरोबर सुनयनेचं लग्न लावलं आणि ते झाल्या त्या प्रक्रिया झाल्यानंतर त्या कन्या झाल्यानंतर लक्ष्मी मातेने सांगितलं होतं या कन्येच्या पोटाच्या ठिकाणी मी काय करू वास्तविकच्या भीकच्या सुनयनासाठी लक्ष्मी काय झाली सीता जनकाला सुनयनासाठी देऊन हे सगळं चाललं होतं राम जन्माच्या आधी चाललेलं. म्हणजे राजा जनक राम जन्माच्या आधी होते राजा जनक. आता राहिली कोण? बोला ना. सुलोचना. आता शेष नागाने की सुलोचनेचा विवाह एका जणाबरोबर ठरवलं होता. त्याचं नाव होतं इंद्राचा मुलगा. त्याचं नाव जैन. कुणाचा मुलगा? इंद्राचा. कारण शेष नागाला असं वाटतं पोरगी द्यावं तर म्हणा ना मोठ्या घरी द्यावं. म्हणून त्यांनी विचारच केला असा देवांचा राजा इंद्रामध्ये आणि इंद्राचा मुलगा जैन त्याला ही मुलगी देऊन शेष नागाने ती सोयरी अशा प्रकारे ठरवली. पण ठरवल्यानंतर बातमी अशी सगळीकडे पसरली का सुनयनापेक्षा सुलोचना दिसायला उत्कृष्ट आणि सुंदर. ही बातमी रावणाच्या पुढे गेली लंकेत गेली. मी हे काय सांगतो राम जन्माच्या
म्हणजे राम जन्माच्या आधी रावण होता तर त्याला आयुष्य किती होतं 14 आयुष्य रावणाच्या कानावर बातमी गेली पण रावणाचं लग्न झालं मंद घरी आणि त्याला एक मुलगा झालता त्याचं नाव बोला रावणाच्या पोराचं नाव इंग्रजीत नेमकं झालं मेघनाथ 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 नावाचं मुलगा आहे. आणि त्या मेघनाथाचं लग्न झालं नव्हतं त्याचं आणि मेघनाथाने ठरवलं त्याच्या कानावर गेली बातमी तो मला करीन तर तीच बायको देण्याचं ठरवलं पण त्याला अशी कुणकुण लागली होती का तिचं लग्न कोणासोबत ठरवलं इंद्राच्या पोराबरोबर जयंत बरोबर त्यांनी असं केलं तिला जिंकण्यासाठी आपण काय करू इंद्रावरच स्वारी करू म्हणून त्या मेघनाथाने स्वारी केली इंद्रावर आणि मग इंद्र त्यांनी काय केलं विजय मिळाला इंद्र मग तेव्हापासून त्याचं नाव काय पडलं इंद्रजित पडलं इंद्रजित नाव कशामुळे पडलं तर सुलोचना मिळवण्यासाठी त्याचं नाव काय पडलं इंद्रजित आणि ती इंद्र जिंकला त्याने इंद्र विजय मिळाला तेव्हा कौतुकाच्या भागामध्ये पुन्हा लंकेत आले आता त्याला काय दिवशी करायची गरज नव्हती आज ह्यांचे प्रचार लोकांनी केला प्रचार वेगळा करायची गरज राहत नाही करायचं मला बेस्ट त्याला दुसरं काय करायची गरज होती त्याला वाटते बातमी आपल्या कानावर आणि तशीच योजना बातमी गेली त्यानंतर तुम्ही म्हणून असा विचार केला मला त्याला सगळ्यात श्रेष्ठ संगीत होती जयंतला पण त्याच्यावर काय त्याच्या बापावर विजय प्राप्त केलाय म्हणजे तुम्ही मेघनाथाने लंकेच्या राजकुमारी तर असं झालं एखाद्या वेळेस जर त्याच्या संगीत लग्न लागलं बरं होईल ही बातमी त्याच्यापर्यंत कसली झाली होत नाही इंद्रजित आणि त्या ठिकाणी पळवून येऊन त्या ठिकाणी हिला पळवून नेलं पण बोला ना सुलोचने काय नेलं पळवून असं आणि ज्या टायमाला सुलोचना इंद्रजिताने पळून नेली त्या टायमाला शेषनागाने त्यासाठी संकल्प केला भगवंताच्या समोर केली त्यांनी माझ्या पोरीला पळून दिलेला आहे ना त्याचा वध मी माझ्या हातूनच करील विठ्ठल 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 भगवंताने पाहिलं शेषाकडं त्याच्या म्हणतात जरी मी किती असतील तर त्याला नियम चालवी सत्य संकल्पाचा भक्तांनी फक्त संकल्प त्यांना करावी पूर्ण करायचं काम तुझं येईल आणि आता माझा संकल्प जर पूर्ण करावा असं वाटत असेल ना तर अवतर गेलेली तो झाला राम आणि शेष नारायण झाले लक्ष्मण ऐकताना माझं मग राम लक्ष्मणाची जोडी लागली लक्ष्मण शेष नारायण लक्ष्मण झाले राम राम झाले मग अयोध्येत अशा प्रकारचे गेलेले आहेत जन्म झालाय जन्म बाहेर निघाले सीता त्यांनी रावणाने अशा प्रकारची नेली ते समुद्राच्या काठावर गेले समुद्र पार केला आता इंद्रजी त्याला मारायची मारायची आहे पण इंद्रजीला मारायच्या आधी 4-5 दिवस तिकडचा माणूस कुणीकडे आला होता कोण बोला ना मग कधी सगळं सांगत आहे बोला कोण विभीषण इकडे आला होता आणि विभीषणाने इंद्रजिताचे सगळे वर रामाला लक्ष्मणाला सांगितले कारण इंद्रजित सामान्य नव्हता ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला होता मला मरण तर नको आहे ब्रह्मदेव म्हटला मी याच्यातून वाचतो नाही तर तुला कसं काय तो म्हणला मग आशा करून मरण देतो 14 वर्षाचा उपवासी पाहिजे 14 वर्षाचा ब्रह्मचारी पाहिजे 14 वर्षाचा अखंड जागरण करणार पाहिजे आणि 14 वर्ष जमिनीला पाठ न टेकवणारा पाहिजे किती वर्ष 14 4 मागे आणि 4 मागून ते मागून त्याला माहिती होतं आता 14 वर्ष एकात तरी सापडत ब्रह्मचारी राहणार ब्रह्मचारी राहिलं तर पाठ खाली टेकवलं राहणार नाही पाठ खाली नाही टेकवतो तिकडे अन्न पाण्याचं राहणार आणि जर पत्नी बसून आमचं तुम्ही जाणार राहणार 4 वरामध्ये जरी एखादा सापडला मला मारणारा परत 5वा वर मागितला होता कुणी इंद्रजिताने का ज्यांनी जरी माझं शिर उडवलं असं कुणी आला माझं शिर उडवलं पण ज्यांनी माझं शिर खाली उडवलं आणि त्याच्याकडून ते खाली जमिनीवर पडलं तर माझं शिर जो जमिनीवर पाडणार आहे त्याच्या शिराचे सुद्धा 100 तुकडे सहस्त्र तुकडे झाले पाहिजे वर मागितला होता ब्रह्मदेवाला वर सगळे 5 वर कोणाला माहिती होते विभीषणाने कोणाला सांगितले होते रामाला रामाने सांगितलं की काय आमचा अवकाश याच्यासाठी झालेला आहे माझा अवकाश याच्यासाठी झालाय मारायचं
मग इंग्रजीत आता हे लोक काय हे कदंब रामायण वाचा म्हणतात ते इंग्रजी त्याला मारायच्या आधी लक्ष्मणाने एक नाटक केलं कशाचे शक्ती लागले शक्ती लागले तिला ऊर्जा प्राप्त केली लक्ष्मणांच्या ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी इंग्रजीत मारायला लागले पण त्याचा कारभार करायचा आज दिवशी लक्ष्मण खाली शिरकेल घेऊन खाली भगवंताने हनुमंताकडे पाहिलं की बुद्धीची देवता हनुमंताकडे पाहिलं हनुमंताने सांगितलं देवाची काळजी करू आतापर्यंत येतो त्याच शोधला नाही म्हणून येताच काय सोडून येडा आहे का म्हणजे तुम्ही फक्त शिर उडवा शिरवर मी घेतो तुमच्याकडे आहे तर येतो मला नाही हनुमंता ठरल्याबरोबर शिर शिर उडवलं आधी शिर उडवलं शिर उडल्याबरोबर शिर खाली न पडता खाली पडला तर लक्ष्मण मदत होता खाली पडत असता काय नाही होता लक्ष्मण मदत होता शिर उडवलं हनुमंताने वरच्या ठिकाणी गेलं आणि आयत प्रभू रामचंद्रात राम दिलं प्रभू राम त्याचे भाग्य आहे काही बघितलं प्रभू राम अंगावर शेलाचा म्हणतात ते टाकलं त्या आसनावर येणं शिक जमिनीवर पडून येत नाही मध्ये वस्त्र टाकून ठेवायचं वस्त्र ठेवलं मग इंद्रजितांनी भुजा उडवली आणि ती भुजा कोणा दाळा जाऊन पडली तुम्ही रामायण ऐकता का नाही कोणा दाळा जाऊन पडली सुलोचने दाळात जाऊन सुलोचनेची भुजा पाहिली ती पुढे आली सुलोचने पुढे आली तिने विचारलं तिथलेल्या हाताला तुला कळलं आपल्या मालकाचा आता मालक मारलाच नाही ते महत्वाचं मी तुमच्या तिथलेल्या हाताला विचारतो तुम्हाला मारलं मी जर फास्टपतीचा असेल जर समजा मी जर तुम्हाला जर कोणाकडे जर वाईट पाहिलं नसणार तर तुमच्या हाताने मला लिहून दिलं पाहिजे त्याच्या हातात इतिहास म्हणतात तुमच्या तिथलेल्या हाताने लक्ष्मणाचं नाव लिहून दिलं तर मला लक्ष्मणाने मारलं आणि माझं ओढलेलं शिर प्रभू रामचंद्राकडे लिहून दिलं तुटलेल्या हातात तसाच हाती उचलला उचलली रावणाकडे गेली रावण हातीचा कोण बोला ना सासरा त्याला विचारलं म्हणजे मी जाऊ का माझ्या पती शिर आणायला रावण म्हणलं का काय हरकत नाही पण रावणाची मंडळात होती येरे कोण सांगू ते रावणाला म्हटलं येरे काय तुम्ही त्यांची बायको आणून किती दिवस झालेत म्हणलं मी रावणाने सांगितलं रामचंद्र तर माझी सूनच काय ब्रह्मांड घरी जरी पाठले तरी प्रभू रामचंद्राची वास करणार एवढा रामचंद्र दुष्टाच्या दुश्मनाच्या घराच्या तीन बाई पाठवली ती रामाकडे गेली रामाला सांगितलं माझ्या मालकाचं शिर द्या रामाने सांगितलं माझ्याकडे शिर तुला तिने सांगितलं सांगायची गरज एवढी म्हटली तर तिने जो हात तोडून पाठलाय ना ते हात तोडून माझ्या अंगात हाताने घेऊन रामाने वाचला आणि राम उठला आणि तिच्या पाया पडला विठ्ठल 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 राम रामायणामध्ये फक्त तोडीच्या पाया पडले एक लोकमुद्रेचे आहे लोकमुद्रेच्या पाया पडले आणि दुसरं पाया पडले सुलोचनेचे पाया पडले ती शिर तिच्या हातात टेकवलं ऐका तुम्ही शिर हातात टेकवलं हातात शिर घेऊन ती निघाली जांबुवंत आडवे झाले कोण आडवे झाले जांबुवंत म्हणजे तुझ्या पातिव्रत्येनं तुटलेला हात लिहून दिला हाताने लिहून दिलं किंवा कोणी मारलं त्याला कोणी मारलं हे आम्ही मान्य तेव्हा करू म्हणले कधी ज्यावेळेस हे मिळलं शिर आहे ना हे ज्यावेळेस हसन ना त्यावेळेस आम्ही मान्य करू कोण म्हणतो जांबुवंत म्हणतात शिर तर हसलं पाहिजे तुम्ही मालकाच्या कानामध्ये ही प्रतिष्ठा ऐका रे आपण काय केलं आपलं लग्न कसं केलं आपण काय केलं आपण काय काय त्यांनी करामती केल्या लग्न सगळं सांगितलं पण शिर काय केल्याने हसायला तयार नाही पण तिला असं वाटतं शिर हसत नाही तर तुम्ही शिराच्या कानामध्ये असं कोण केलं कानामध्ये तुमच्यावर एवढं दुःख आलं होतं तुम्ही युद्धामध्ये टाकून खेळत होतात पण तुम्ही जर तुमच्या मदतीला माझ्या जर बापाला बोलवलं असतं तर निश्चित तुमचे प्राण वाचले चला काय म्हणते कामाची मालकाच्या कानात काय सांगतो शिराच्या कानात काय सांगतो जर तुम्हाला युद्धामध्ये जर संकट वाचायचं होत तर कोणाला वाटायचे होत माझ्या बापाला आता याला मारलं तुम्ही नाही लिंक लागले कुणी मारलं होतं त्याला तिच्याच बापाने मारलं होतं ना तासणीच मारलं होतं ना शेषाच्या लक्ष्मणाच्या अवताराने आणि मग त्या शिराला थोडं कौतुक वाटलं ही बोलल्याची की काय बोलते आणि मग ते आपण एखादं बोललं तर आपण हसतो
आणि मन ते शिर असला जांबुवंत जांबुवंत शिर घेऊन त्यावेळेस जगाचं मालक होता तिला विचारतो भावाची काय त्याची काय मागायची तुम्ही सांगितलं काही मागायची गरजच नाही कारण मला माहिती आहे मला पळवून आणल्यामुळे माझ्याच बापाने प्रतिज्ञा इथपर्यंत पूर्ण करण्यास इथपर्यंत यावं लागलं मला इथपर्यंत का जावं लागलं तर लक्ष्मणाच्या हातून म्हणजे मरत होता किंवा मरणारच होता त्याचं कारण होतं कारण लक्ष्मणाने शेषाच्या अवताराची काय केली होती प्रतिज्ञा पण ती प्रतिज्ञा पूर्ण कशामुळे झाली तर पतिव्रताची रूप लागून तो 14 वर्षाचा उपवास होता ब्रह्मचारी होता की जर मी पतिव्रता व्रतात गुंतवली नसती तर इंद्रजीत मरत नव्हता आणि इंद्रजीत मेला नसता म्हणजे तर लक्ष्मणाची प्रतिज्ञा खरी होत नव्हती आणि लक्ष्मणाची प्रतिज्ञा खरी होत नव्हती तर रामाचा अवतार त्याच्यासाठी झाला होता तोच तुम्ही तुला कसा जाणे पतिव्रता काही वेशागणिका रागू म्हणून त्यांनी सत्य लोक आणली माझी कळी त्या ठिकाणी मला राग आला म्हणून मी त्या ठिकाणी कळी त्या ठिकाणी पाण्याखाली मी घातली कळी सोकळ्याला गेली तू म्हणते ही गोष्ट बरी नाही केली पण ही गोष्ट माझ्या दृष्टीने चांगली केली ही शोधनाबाई महाराणी तत्वबाणाचा हरिचंद्राचा छय अशा प्रकारे कीर्तबाणाचे माझे कुंभाराचे माझे बा सखा म्हणवीची त्याचे नाशिले बळजणे मी त्याचं बळ जरी काढून घेतलं पण सैन्य माझंच होतं आणि मी सैन्याचाच होतो म्हणले मला माहिती होतं मी जरी त्याच्याकडे गेलो होतो त्याच्याकडे तोच जिंकणार आहे आणि सैन्य जरी आलं नाही आलं तरी तोच जिंकणार कारण तो धर्माच्या बाजूने सखा म्हणून नाशिले बळ जणे म्हणे मी जाणे तू जणे हे माझे खेळ नाही मी सगळ्या ठिकाणी चांगलंच अशा प्रकारचं केलेलं आहे तुझंही त्या ठिकाणी चांगलंच अशा प्रकारचं करणार आहे काय काळजी करू नको एवढं बोलून जाणार शांत अशा प्रकारचे आहेत कमरेच्या पदार्थ हातात घेतला भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतलंय आणि जनाबाई महाराज त्या ठिकाणी मागं फिरल्यात त्या सोळापर्यंत आल्यात आणि सोळाला पाय लावल्याबरोबर सोळाचं पाणी अशा प्रकारचं झालेलं आहे आणि जनाबाई महाराज आपल्या भक्तीमध्ये उत्तुंग शिखरा जाऊन पोहोचल्या विठोबा रखुमाई जय राजू रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम चर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा हे भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा रामगिरी मला येईल सेवा करा भारतीय संस्कार जोपासा एकोपा धरा प्रेमाने राहा प्रेमाने त्या ठिकाणी परमार्थ करा हा भाव त्या ठिकाणी ठेवतो पुन्हा एकदा सर्व गावात मुगले महिला असतील साईनाथ महाराज गोरे महिला असतील शिवाजी महाराज रामदेव महाराज आहे तिथे चॅनल आहे त्यांना सगळ्यात टोकदार होतो धन्यवाद धन्यवाद देतो सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले लकुरे भिडे बापुले